पूर्वी चिमण्यांच्या चिवचिवाटामुळे दिवस उजळण्याचे संकेत मिळत होते। चिमण्यांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण झाल्यामुळे जवळपास नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे। शहरीकरणासाठी वृक्षांची कत्तल व जुनी घरे पाडून सिमेंटीकरणाचे वाढते प्रमाण चिमण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करीत आहे। पर्यावरण संवर्धनासाठी चिमण्यांनाही नैसर्गिक अधिवासासोबतच त्यांना आता कृत्रिम अधिवासाची गरज निर्माण झाली आहे। आसाम राज्यात लोकशाही सहभागातून चिमण्यांसाठी लाकडी घरट्यांचा अधिवास तयार केला गेला। परिणामी तेथील चिमण्यांची संख्या वाढली। आता अंबानगरीमध्ये सुद्धा आसाम पॅटर्न प्रमाणे चिमणी संवर्धन करण्याचा मानस पक्षीप्रेमी व्यक्त करीत आहे। भारतात चिमण्यांच्या 9 प्रजाती आढळून येत असून महाराष्ट्रामध्ये हाऊस स्पॅरो प्रजातीच्या चिमण्या अधिवासात आहेत। चिमण्यांना गवत, काडी, कचरा यांचे घरटे किंवा नैसर्गिक अधिवासात राहण्याची सवय असते। मात्र सिमेंटीकरणाच्या वाढत्या प्रमाणामुळे चिमण्यांचा नैसर्गिक अधिवास कमी झाला आहे। परिणामी चिमण्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे। सिमेंटीकरणामुळे व त्यातच वाढत्या तापमानाचा मोठा फटका या इवल्याच्या जीवाला बसत आहे। चिमण्यांचा नैसर्गिक अधिवास आक्रमित होत असल्यामुळे त्यांना कृत्रिम अधिवास अर्थात घरटे तयार करण्याची गरज भासू लागली आहे। पूर्वी शेकडोच्या वर इलेक्ट्रॉनिक तारांवर एका रांगेत चिमण्या बसताना दिसायच्या। त्याला चिमण्यांची शाळा असे लहानपणी संबोधले जायचे। मात्र आता एवढ्या मोठ्या प्रमाणात चिमण्या जिवंत नसल्यामुळे चिमण्यांची शाळा लुप्त झाली आहे। गेल्या काही वर्षातच अमरावती शहरात चिमण्यांना कृत्रिम अधिवास तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या वस्तूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे। मात्र तापमानात वाढ झाल्यामुळे प्लास्टिक साहित्य अधिक तापत असल्यामुळे चिमण्यांच्या जीवन प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी लाकडांची घरटी तयार करणे योग्य आहे। शहरात होणारे सिमेंटीकरण थांबणे ही अशक्य बाब असली तरी चिमण्यांच्या संवर्धनासाठी शहर लाकडी घरटी तयार करून चिमण्यांना जीवनदान द्यावे अशी अपेक्षा। VCN न्यूज करिता मच्छिंद्र भटकर यांचा विशेष वृत्तांत।